हर्सुल येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राला शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी येथे कचरा घेण्यास मनाई केलाय। तर कचरा जमा करणाऱ्या गाड्यांच्या रांगा येथे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा आश्वासन देऊनही अद्याप शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाहीये। अशीच परिस्थिती सुरू राहिल्यास पावसाळ्यामध्ये शहरातील कचरा नाही उचलला गेल्यास शहरामध्ये रोगराई पसरू शकते। शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे की तात्काळ उर्वरित मोबदला देण्यात यावा। स्वतःची जमीन घन कचरा व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेला दिल्यानंतर महानगरपालिकेने जे आश्वासन या शेतकऱ्यांना दिले ते आश्वासन अद्यापही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाळलेले नाही। यामुळे आज येथील जे शेतकरी आहे या गोष्टीला त्रस्त झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी आज कचरा घेणे बंद करण्याचे ठरवले होते। पण जर कधी कचरा घेणे बंद झाले तर शहरामध्ये अजून मोठ्या प्रमाणात कचरा वाढेल। पावसाळ्याची सुरुवात आहे त्यामुळे रोगराई आणि बिमारी सुद्धा पसरू शकते। त्यासाठी आपल्यासोबत जे शेतकरी आहे नेमकी काय सांगणार, आपली काय मागणी होती? सर, आमच्या मागण्या ह्या आहे का आमचं वन टाइम पेमेंट देण्याची आश्वासन आहे आम्हाला लेखीमध्ये आहे। तर ते श्रीकांत साहेबांना सांगितलं तुम्हाला 3 टप्प्यात देऊ। आपल्याकडं आर्थिक व्यवहाराची थोडी अडचण आहे, तुम्हाला 3 टप्प्यात देऊ। आम्ही ते पण मान्य केलं। तर 2 टप्पे आम्हाला दिलेत, कमीत कमी 1.5 वर्ष झाले। 2024 मध्ये तर 9 तारखेला एक द्यायचं होतं, 14 तारखेला एक द्यायचं होतं आणि 24 तारखेला एक द्यायचं होतं। दोन टप्पे दिले पण एक टप्पा देत नाही। आम्ही त्याच्यामध्ये वारंवार त्याचा पाठलाग करून ते आम्हाला उडवाउडीचे उत्तर देतात। ते गर्जे साहेबाला श्रीकांत साहेबांना कमीत कमी 10 वेळेस फोन केले तरी ते उडवाउडीचे उत्तर देते। तुमचं हे नाही, तुमचं ते नाही, तुम्ही अमुक नाही, असे उडवाउडीचे उत्तर देतात। किती दिवस झाले तुम्ही जे कचरा व्यवस्थापनचे उपायुक्त भोंबे साहेब यांच्या संकट तक्रार केली, काय सांगणार? कमीत कमी भोंबे साहेबाकडे तक्रार करून बी आता याच्या पाठीमागे बी 2 वेळेस केली आणि त्यानं आम्हाला बोलून सांगितलं का आपण तो मार्गी लावून टाकू, हे का बंद नका करू, चालू ठेवा। आम्ही त्याच्या शब्दाला मान देऊन चालू ठेवलं। पण परत जी परिस्थिती तीच, आमचे वडील अपंग आहे, आम्ही अपंग असताना तिथं वारंवार चक्रा मारतो तरी ते आम्हाला काही गरिबाची फसवणूक करतात। किती जमीन दिलेली तुम्ही? आम्ही 3 एकर। 3 एकर हो। तरी अजून पूर्ण मोबदला भेटला नाही। तर आपण बघू शकता हर्सुल येथील घन कचरा व्यवस्थापन जे कार्यालय या ठिकाणी आहे, या ठिकाणी कचरा विल्हेवाट या ठिकाणी लावली जाते आणि हे जे त्यांची जे 3 एकर जमीन या शेतकऱ्यांनी दिली त्यांना त्यांची जी मोबदला आहे तो अद्याप मिळालेला नाही। त्यामुळं आज या ठिकाणी कचरा घेणे बंद आहे आणि असेच चालू राहिल्यास शहरामध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढतील, रोगराईचं प्रमाण वाढतील। प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे। स्टार महाराजसाठी सुनील वैद्य, छत्रपती संभाजीनगर। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।